मला निवडू नका, आहे तसंच चालू ठेवा. ती होती ना तुमची ती आपली पुण्याची पुढे हा काय तो आवाज येत नाही. थोडे तुमचे असे फिरवून घ्या, ऊन दिसणार नाही. आता ते सरकवायला काही स्कोप नाही. असं आहे की सविस्तर असं अनेक विषयाच्या बाबतीत माननीय विजयजी वडेट्टीवार, माननीय भास्करजी जाधव यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्याच्या बाबतीत त्या ठिकाणी विवेचन केलं. विदर्भामध्ये आणि विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना विदर्भाचे जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला सुद्धा त्यांनी योग्य न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी अधिवेशन जे फक्त 8 दिवसाचं ठेवलं ते जो विदर्भ करार आहे तो नागपूर करार आहे, त्याच्यामुळे 6 आठवडे ठेवायला पाहिजे होतं, ते ठेवण्यात आलं नाही. आज विदर्भामध्ये शेतकरी अतिशय अडचणीत आहे. आज आपल्याला माहित आहे की सोयाबीनच्या बाबतीत सोयाबीन मोठ्या प्रमाणात विदर्भ मराठवाड्यामध्ये होतं. सोयाबीनचा हमी भाव जो आहे तो आहे 5,328 रुपये प्रति क्विंटल. हा सोयाबीनचा हमी भाव असताना सुद्धा आज शेतकऱ्यांचं सोयाबीन हे 3,3200 ते 3,800 रुपयापर्यंत विकलं जातं. सोयाबीनची आतापर्यंत खरेदी केंद्रच या सरकारने केली नाही. विजय भावनी या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात कापूस महाराष्ट्र भारतामध्ये आला पाहिजे याच्यासाठी जो कापसावर आयात कर होता तो 11% होता. 19 ऑगस्ट रोजी आदेश काढून सरकारने हा आयात कर 0% केला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात परदेशातून कापूस या ठिकाणी येतोय आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव. याच्या मागे कारण काय की जे कापड तयार करणारे कारखानदार आहेत त्या कापड तयार करणाऱ्या कारखानदाराला स्वस्त दरामध्ये कापूस मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना कापसाचे भाव चालेल पण स्वस्त दरात कापूस मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी हा निर्णय घेतला असा आम्हा सर्वांना वाटतो. आणि म्हणून हा कापसाच्या अतिशय अडचणीत आलेले शेतकरी संत्रा उत्पादक आणि मोसंबी या ठिकाणी विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला सांगतो जेवढा जास्तीत जास्त मोसंबी बांगलादेशला जाईल तेवढे मोसंबी उत्पादक आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळतात. पण या बाबतीत चुकीच्या धोरणामुळे गेल्या 2 वर्षापासून मोसंबी याची निर्यात बांगलादेशला होत नाही. कालच मी पाहिलंय की कांद्याच्या बाबतीत काही निर्णय घेण्यात आले. 15,000 क्विंटल कांदा आता बांगलादेशला जाणार, त्याच्यामुळे कांद्याच्या बाबतीत त्यांनी योग्य निर्णय घेतला. मागणी आमची विदर्भाची अशी आहे की या ठिकाणी कांद्याच्या बाबतीत ज्या पद्धतीने निर्णय घेतला 2 वर्षापासून निर्यात संत्रा मोसंबीची बंद आहे आणि त्या पद्धतीनं संत्रा बांगलादेशला आणि मोसंबी बांगलादेशला गेली पाहिजे यासाठी सुद्धा 2 वर्षापासून राज्य शासन निर्णय घेत नाही. त्या बाबतीत सुद्धा योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. विविध प्रश्न त्यानिमित्तानं कर्जमाफीपासून अनेक प्रश्न या शेतकऱ्यांचे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विदर्भ आणि मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्याची आकडेवारी आमच्या विजय भाऊ दिली आणि या सर्व बाबतीत या राज्य शासनाने योग्य पाऊल उचलले नाही आणि अनेक विषय प्रलंबित आहेत. त्याच्यामुळे जे आमचे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे घटक पक्ष आहेत त्यांनी ठरवलं आहे की सत्ताधारी पक्षाच्या चहा पाण्याला जायचं नाही. भास्कर शेठ, तुमचं सरकार ऐकत नाही, तुम्हाला विरोधी पक्ष नेता पद बहाल करत नाही, पण जे उपमुख्यमंत्री पद आहे दोन्ही संविधानिक नाही सांगतात, त्याच्यासाठी तुम्ही कोर्टामध्ये का नाही जात? असं आहे की कोर्टामध्ये दाद मागणं, कोर्टामध्ये न्यायनिवाडा किती लवकर होतो तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार हे 22 जून 2022 ला पडलं. वास्तविक शेड्यूल 10A प्रमाणे त्याचा निकाल 60 दिवसात लागायला हवा होता. आता 60 महिने व्हायला आले.
त्याच्यातूनच कोर्टात जाणं तितकं संयुक्तिक आहे की नाही याचा विचार तुम्ही करा. 12 आमदार हे राज्यपाल नियुक्त असतात. सरकारने दिलेली यादी राज्यपालांना बदलण्याचा अधिकार नाही. परंतु ते भगतसिंग कोश्यारी जे राज्यपाल होते त्यांनी जितके दिवस होते तेवढे धुमणाखाली घालून ठेवली. त्याचा निर्णय झाला नाही. त्यानंतर मध्ये कोल्हापूरचे सुनील मोदी या संदर्भामध्ये कोर्टामध्ये गेले. त्याला किती वर्ष झाली. त्यामुळं कोर्टामध्ये खूप लवकर निर्णय लागेल हा आम्हाला विश्वास असल्यामुळे आम्ही कोर्टात जात नाही. साहेब काल विदर्भाच्या बाबतीत तुम्ही एक विधान केलेलं होतं. त्या संदर्भात आता शिवसेना ठाकरे गट तुमच्या विधानाशी सहमत असणार आहे का तुम्ही घेतलेल्या काँग्रेसच्या त्यांना विचारा ना मला. कुठला विषय नाही त्या बाबतीत तुमचं काय मत? नाही मी काल वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात असं म्हणालो होतो की विदर्भामध्ये सामाजिक समानतेच्या दृष्टीनं वेगळ्या विदर्भाची जी मागणी अनेक वर्षापासूनची होती ती मागणी भविष्यात आम्हाला पुढे नेण्यासाठी आम्ही हायकमांडशी चर्चा करू. एवढाच माझा विषय होता आणि त्या हायकमांडशी आम्ही चर्चा करू. खरं तर आणि मागणी करणार जे आहे ते सत्तेत बसले आना भाटा घेऊन वगैरे आम्ही ते सगळं तुम्हाला माहित आहे की एफिडेव्हिट झाला, मतदान घेतला आणि मजा मारत आहे. तिजोरी लुटून खात्याचा त्यांना विदर्भाचा विसर पडला. उर्वरित विदर्भाचे मुख्यमंत्री असूनही उर्वरित महाराष्ट्राच्या दबावापुढे विदर्भाला पुरेसा निधी मिळत नाही आणि बॅकलॉग संपत नाही. त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी पुढे येत आहे. ती मागणी घेऊन आम्ही हायकमांडशी चर्चा करू. हा एवढाच आमचा विषय होता. त्याच्यामध्ये आमचा विषय नव्हता. असं आहे की आता ह्या काय नव्यानं भूमिका कोणाच्या समोर आलेल्या नाही. विजयरावांनी काँग्रेसची भूमिका सांगितली. आमची शिवसेनेची भूमिका अखंड महाराष्ट्राला हे जग जाहीर आहे. यांच्या पक्षाची भूमिका पण मला माहिती आहे. जनतेचं मत ते आमचं मत असं त्यांची भूमिका आहे. त्यामुळं त्याच्यावर नव्यानं काय नाही. प्रश्न हा आम्हाला विचारण्यापेक्षा ज्यांनी सांगितलं होतं की धनगर समाजाला एका पहिल्या कॅबिनेटला आम्ही तुम्हाला एसटी मध्ये घालू त्यांना विचारा. एसटी मध्ये एसटी वाले त्या वर्ण मंत्रालयातून उड्या का खाली टाकतायत तो प्रश्न त्यांना विचारा. मराठा ओबीसी वाद कोणी लावला त्यांना विचारा. वेगळा विदर्भ आम्ही करून देणारच म्हणून ज्यांनी सांगितलं ते सत्तेमध्ये आहे त्यांना विचारा. त्यामुळे हे सगळे प्रश्न त्यांच्याशी संबंधित आहेत. वेगळा विदर्भ जे सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत काय बोललं आपल्या सर्वांकडून आहे की वेगळा विदर्भ झाला पाहिजे. वेगळा विदर्भ होत नाही घटना करणार नाही. ते बिचारे अविवाहित आहेत अजून लग्नच करत नाहीत. ते बोलले लग्नच करणार नाही. त्यामुळं बिचारे अविवाहित आहेत. सर मी प्रश्न उपस्थित केलेले आहे. वाटती भूमिका जी आहे दुसरीकडे तुम्ही प्रश्न उपस्थित केले. या सगळ्यामध्ये आठवड्याभराचं अधिवेशन आहे. त्यामुळे सरकार हे अधिवेशन ढकलते का पुढे हलक्यात घेतले सर? असं आहे की सरकारच्याकडे आमचा आग्रह होता असा होता की 3 आठवडे अधिवेशन चाललं पाहिजे. पण नाही तर तुम्ही 8 ते 19 2 आठवडे सुरू ठेवले. ते 2 आठवडे तरी सुरू ठेवा. पूर्ण वेळ विदर्भावर आपण त्याच्यावरही सरकार काही सहमत नाही. सरकारनं खरं शुक्रवारच त्या ठिकाणी अधिवेशन ठेवायचं ठरवलं होतं आणि त्यातल्या त्यात एक नियम झालेला होता की एखादा सन्मान्य सदस्य वारला तरी त्याचं म्हणजे दुर्दैवी निधन झालं तर त्याला श्रद्धांजली अर्पण करायची आणि काम करायचं. परंतु यांनी आता काय उद्या करतात माहित नाही. अजून ऑर्डर ऑफ डे आलेला नाही. परंतु परवा चर्चा झाली की श्रद्धांजली व्हायचं आणि कामकाज बंद करायचं. म्हणजे जेमतेम 4 यांना फक्त पुरवणी मागण्या मान्य करायच्या. पुरवणी मागण्या मान्य झाल्या की हातामध्ये पैसा आला. मग तो कुठल्या मार्गाने यायचा कसा यायचा त्यामुळे यांना जनतेशी काही देणं घेणं नाही. यांना फक्त आणि फक्त सरकारी तिजोरी लुटण्यावरच जास्त इंटरेस्ट आहे. प्रकरण सध्या जास्त याच्या बाबतीत कुठलाही गुन्हा हा अद्याप दाखल झालेला नाहीये आणि याच्यामध्ये गुंतवणूकदार आहेत हे राज्यातील IAS IPS अधिकारी आहेत. त्या अनुषंगानं हा प्रश्न तुम्ही या अधिवेशनात घेणार आहात कारण का अनेक प्रश्न आम्ही घेणारच आहोत. फक्त सरकार ते चालवण्यामध्ये ते प्रश्न ऐकण्यामध्ये किती इंटरेस्टेड आहे त्याच्यावर सगळं अवलंबून राहील. माझा एक प्रश्न आहे. नगरपालिका नगर परिषदेमध्ये जो प्रचार झाला तर त्याच्यामध्ये विरोधकांची जी स्पेस होती ती सत्ताधाऱ्यांनी घेतली. तर आता येणाऱ्या पुढच्या अधिवेशन काळामध्ये निवडणुकामध्ये काय स्थिती असणार आहे? असं आहे की अशा पद्धतीनं निवडणुकीमध्ये माझ्या आयुष्यामध्ये गोंधळ झालेला मी पहिल्यांदा बघितला. एक तर पूर्ण 35 दिवसाचा कार्यकाल निवडणुकीला दिला नाही. दुसरी गोष्ट 17 तारखेला फॉर्म भरायची मुदत होती. शेवटची मुदत होती. 18 तारखेला स्क्रुटिनी झाली.
21 तारखेला फॉर्म मागे घेण्याची तारीख होती. ज्या दिवशी फॉर्म मागे घेण्याची तारीख असते त्या दिवशी चिन्ह मिळतं, परंतु निवडणूक आयोगानं 26 तारखेला चिन्ह देतो म्हणून सांगितलं आणि त्यांनी आदेश काय काढले की 30 तारखेपर्यंत प्रचार करा. 26 तारखेला चिन्ह मिळाल्यानंतर जे रेकग्नाइज पार्टी आहेत त्यांना चिन्ह माहिती आहे, परंतु अपक्षांना चिन्ह कसं माहिती असणार आणि रेकग्नाइज जरी पार्ट्या असल्या तरी सुद्धा त्यांचा क्रम त्यांना कुठे माहिती असणार. आणि मग नंतर निर्णय का बदलला आणि 1 तारखेला रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येईल म्हणून सांगितलं. 2 तारखेला 30 तारखेला पुन्हा 24 नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आणि 2 तारखेला मतदान सुरू असताना ऑर्डर काढली की 3 तारखेचा रिझल्ट 21 तारखेला लागेल. त्यामुळं हे सरकार निवडणूक आयोग निवडणुका घेत होतं की सरकारचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप किती होता हे बघणं गरजेचं आहे. एक प्रश्न आहे, बाळासाहेबांचे तुम्ही सर्व शिवसैनिक आहात, हो. अनिल परब बसले आहात, तुम्ही आहात, सुनील प्रभू आहेत आणि जुने शिवसैनिक समजा विजयराव पण आहे. बाळासाहेबांना अशा प्रकारची लोकशाही मान्य नव्हती. हो तुम्ही वारंवार लोकशाही जीवन नाही, लोकशाहीची हत्या झाली, वारंवार हो. शब्दभरी वापरतो. हो. बाळासाहेबांना अपेक्षित असलेली लोकशाही मान्य नाही, तुम्ही लोकशाही मार्गाने करत नाही, तर तुम्ही अशाच पद्धतीने तुमच्या मागण्या पुढे नेणार आहात. असं आहे की बाळासाहेबांचं म्हणणं अशा प्रकारची लोकशाही मला मान्य नाही, लोकशाहीच मान्य नाही असं नाही, अशा प्रकारची म्हणजे जे आता हे चालवतायत त्या प्रकारची लोकशाही बाळासाहेबांना मान्य होती आणि आम्हाला पण मान्य नाही. धन्यवाद. मान्य नाही. चला. भास्करराव जाधवजी, राष्ट्रवादीचे नेते अनिल बाबू देशमुख, आमचे काँग्रेसचे नेते आणि आमदार सन्माननीय नितीन भाऊ राऊत, शिवसेनेचे नेते ऍडव्होकेट अनिल परब साहेब, सुनील प्रभूजी, अभिजित वंजारीजी, उपस्थित माझ्या सर्व पत्रकार मित्रांनो, सत्ताधारी पक्षाकडून वैयक्तिक चहा पाण्याचं निमंत्रण काल आम्हाला मिळालं. गेली अनेक वर्षाची परंपरा आणि प्रथा हे निमंत्रण विरोधी पक्षाला दिलं जातं. दुर्दैवानं सत्ताधाऱ्यांची मनसुबा आहे की विरोधी पक्ष नेता दोनही सभागृहाचे नाही आणि दोनही सभागृहाचे विरोधी पक्षनेते रिक्त आहेत, ज्यांचे हे दोनही पद संविधानिक पद आहेत असं आम्ही म्हणतो आणि आहेतच. मुळात दोनही संविधानिक रिक्त पदे ठेवून संविधानाचा वर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहा पाण्याला जाण्याचं आम्ही टाळलाय आणि म्हणूनच आज चहा पाण्यावर बहिष्कार टाकलेला आहे. त्याबरोबर अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रामध्ये दररोज 6 ते 7 शेतकरी आत्महत्या करतोय. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून सांगून मतं घेतलीत आणि आता तारीख पे तारीख देत आहेत. जूनचा मुहूर्त काढण्याचं सांगितलं जात आहे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा पत्ता नाही. मुळात हे सरकार, खरं तर मी सुरुवातीलाच सांगितलं की 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाचे, त्यावेळी जनता दल होतं, मला माहित नाही, भास्कररावजी सांगू शकतील, 14 आमदार होते. त्यावेळेस सुद्धा विरोधी पक्षनेते पद दिलं गेलं होतं.
2085 मध्ये भारतीय जनता पक्षाचे 16 आमदार होते, तरी पण त्यावेळेस विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं होतं. आम्ही कधीही काँग्रेसनी तत्कालीन आम्ही सत्ताधारी म्हणून ते संविधानिक पद रिक्त ठेवलं नाही. पण विरोधकांची भीती वाटते की काय, किंवा सरकारला मनमानी कारभार करायचा आहे, वाटेल त्या पद्धतीनं राज्याचा गळा हाकायचा आणि काम करायचं आहे. त्यामुळे ही दोन्ही पदं रिक्त ठेवून जर चहा पाण्याला बोलवत असतील तर त्यावर बहिष्कारच टाकणं बरं, हे समजून आम्ही तो निर्णय घेतला आहे. मला सुरुवात आम्ही या राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेली. प्रचंड शेतकरी संकटात आहे, अडचणीत आहे. कापूस सोयाबीनच्या संदर्भात काही नेते बोलतील, पण त्यामध्ये आज तरी जे कापसावरचा आयात कर होता तो 11% 0 केल्यामुळे येथील कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे. लांब धाग्याचा कापूस हेक्टरी 30 क्विंटल घेण्याचा आता नवीन सुधारित जी आर आणला, तरी त्यामध्ये विदर्भातील अनेक शेतकरी जो सीसीआयला कापूस पाहिजे तो कापूस उत्पादन करत नाही. म्हणजेच या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या सत्ताधाऱ्यांकडून होतो आहे. दररोज त्यामुळेच आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा रोज 8 शेतकरी आपण आपल्याला दिसत आहे. खरं तर देशभरामध्ये 1,12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या 2014 पासून, पण त्यातील 38.5% शेतकरी हे महाराष्ट्रातील आहेत. हे सत्ताधाऱ्यांना भूषणावं आहे का, हे या ठिकाणी विशेष करून सांगावं लागेल. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या एनसीआरबी आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 2025च्या पहिल्या 8 महिन्यात 1,183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि 2024 मध्ये तर हा आकडा दररोज सरासरी 7 प्रमाणे होता. म्हणजे 2,706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. यावरूनच विदर्भ आणि मराठवाड्यातला शेतकरी कुठल्या संकटात आहे हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिसून येईल. कसले नतभ्रष्ट सरकार, तीनही जण भांडत आहेत, पण शेतकऱ्यांच्याकडे मात्र यांचं लक्ष नाही. यांनी जो प्रस्ताव पाठवला गेला ते म्हणतात की 27 नोव्हेंबरला प्रस्ताव पाठवला. केंद्रीय मंत्री, कृषी मंत्री म्हणतात की आमच्याकडे अतिवृष्टी संदर्भातला मदतीचा प्रस्तावच आला नाही. तो प्रस्ताव कदाचित गृहमंत्र्याकडे अडकून पडला होता, अशी काही चर्चा आहे. आणि अद्यापही राज्याला कुठलीही शेतकऱ्यांच्यासाठी मदत मिळाली नाही. अशा शेतकरी विरोधी सरकारच्या चहा पाण्याला जाण्याचं औचित्य आम्हाला वाटत नाही. मी या पलीकडे पुन्हा सांगेल आपल्याला की राज्यामध्ये शेतकऱ्यांचा अवमान करण्याची चढाओढच चालली आहे. अजित पवार आमचे उपमुख्यमंत्री म्हणतात की हे शेतकरी फुकटे आहेत, यांना कितीही कर्ज दिला तरी व्याजाचे पैसे 0% व्याजदराने दिल्यानंतरही हे फुकटे कर्ज नाही फेडत नाहीत आणि सारखं फुकट कर्ज कसं मिळेल यासाठी ताव फोडत असतात. हे म्हणणारे राज्याचे एक उपमुख्यमंत्री आहेत. शेतकऱ्यांना फुकट म्हणून हिणवणाऱ्यांना आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी तर कहरच केला. सोसायटी काढायची, कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्ज मागायचा, हा नवीन धंदा शेतकऱ्यांनी सुरू केला असं ते विखे पाटील म्हणतात. म्हणजे या राज्यातील या नेत्यांनी, भारतीय जनता पक्षाच्या आणि सत्तेतील नेत्यांनी पदोपदी शेतकऱ्यांच्या भरोशावर मोठे होऊन शेतकऱ्यांचा अवमान करायचं ठरवलं असेल तर अशा शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या सरकारच्या संदर्भात त्यांना शेतकऱ्यांची मदतच करायची नाही अशा नतभ्रष्ट लोकांच्या चहा पाण्याला जाण्याचं आम्ही टाळलेलं आहे. राज्याची तिजोरी खाली झाली आहे. 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज राज्यावर आलेलं आहे आणि यामध्ये विशेष करून राज्याच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा जवळपास 22% कर्ज आणि व्याज फेडण्यामध्ये जातो आहे. आणि यामध्ये राज्याची आर्थिक स्थिती पूर्णतः बिघडलेली आहे आणि राजकोषीय तूट सुद्धा प्रचंड वाढली आहे. निधी वाटपामध्ये
सुद्धा प्रचंड भेदभाव. विकासासाठी निधी फक्त मुंबई, पुणे, ठाणे इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि 25% कमिशनसाठीच हा निधी वापरला जातो आहे. निकृष्ट दर्जाची कामं केली गेली आहेत. मेघा इंजिनिअरिंग सारख्या कंपनीवर 3000 कोटी रुपये अतिरिक्त खर्चवून म्हणजे तिजोरीवर बोजा टाकून टेंडर दिल्यामुळे कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले होते आणि त्यानंतर तो निविदा रद्द करून 3000 कोटी कमी करावे लागले. यावरून भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे हे राज्यातील जनतेला आता दिसत आहे. आणि यासाठी हे सर्व बघितल्यानंतर राज्य पूर्णतः दिवाळखोरीकडे निघालं आहे. आणि या मोठ्या शहरामध्ये जो पैसा खर्च केला जातो आणि लहान शहरे या संपूर्ण विकासाच्यापासून दूर गेली आहे. आणि त्याही पलीकडं या संदर्भात मुख्यमंत्री विदर्भातले असून विदर्भाकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे.